प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आजच्या सकाळच्या आपणाला हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय माझा आहे की खरा उपास कोणता. त्यासाठी वचन आपण वाचूया. यशायाचं पुस्तक 58 अध्याय 6 आणि 7 वचन. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय. तू आपले अन्न भुकेलेलास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तो आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय. प्रियजनांनो, खूप सुंदर रीतीनं या ठिकाणी उपवासाचं महत्त्व आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आज आपण देवाच्या वचनातील एक अत्यंत महत्त्वाचा संदेश किंवा महत्त्वाची गोष्ट आजच्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि म्हणून या संदेशामधून आपल्याला खऱ्या उपवासाचा अर्थ जो आहे तो आपल्याला माहीत होतो. उपवास म्हणजे केवळ काही काळ, एक दिवस किंवा काही वेळ अन्नाचा त्याग करणं किंवा अन्न न खाणं म्हणजे त्याला उपवास म्हणता येत नाही. आपण उपवास करतो, प्रार्थना करतो, पण त्याच वेळी जर आपल्या मनात राग, द्वेष, मत्सर आणि क्षमा न करण्याची वृत्ती जर असेल तर देवाला असा उपवास अजिबात मान्य नाही आणि देव आमच्याकडून अशा उपवासाची अजिबात अपेक्षा करत नाही. उलट देव म्हणतो की दुःखित असलेल्यांची मदत करा ज्यावेळेस तुम्ही उपवास करत आहात. भुकेलेल्यांना अन्न द्या, तुमचे अन्न द्या ज्यावेळेस तुम्ही उपवास करत आहात. गरजूला आधार द्या ज्यावेळेस ते पडलेले आहेत, आणि पीडितांना न्याय मिळवून द्या ज्यावेळेस ते पीडेमध्ये आहेत. आणि ज्यांच्याशी आपले संबंध विशेषतः तुटलेले आहेत त्याला क्षमा करण्यास देखील या वचनात आपल्याला सांगितलेलं आहे. खरा उपवास म्हणजे आपल्या इच्छा नाकारून दुसऱ्याच्या गरजेकडे पाहणे. प्रियजनांनो, माझ्या उपवासामुळे आणि माझ्या प्रार्थनेमुळे आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनात देवाचा प्रेमळ स्पर्श होत आहे काय याची काळजी घेणं म्हणजे हा महत्त्वाचा उपवास आहे. कारण देवाला केवळ आपल्या ओठांची उपासना नको आहे, त्याला प्रेमाने भरलेले हृदय आणि कृतीत दिसणारा विश्वास आणि उपवास हे गरजेचं आहे. म्हणून माझ्या प्रियजनांनो, मी उपवास करीन, प्रार्थना करीन आणि त्याबरोबर गरजू व्यक्तीला मदत सुद्धा करीन, कारण हाच खरा उपवास आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.